पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देव यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारधवला, या शुभ्रवस्त्रहृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती देवे सदा वंदिता, समपातो सरस्वती भगवती निशीष जड्यपहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमं, वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत्। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। जानमी पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाच्यास, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणी या स्पर्शिला ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंद तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवयार सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजव मारुत तुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरित मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तठे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य निष्णं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय 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 राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 15 भाग 2। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः।
रणी धरी जेल वानर ऐकोनी ब्रह्मयाचे उत्तर अवघे करती जय जयकार सैन्य संभार सज्जोनी घुय सांगे सोय रावण वानर नव्हे साधारण रण कर्कश अति दारुण जाण संपूर्ण कृतांत पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नामायसे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटता अनुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जना सवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 15व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। राजा रावणानं आपला ज्येष्ठ मुलगा इंद्रजित हनुमंताचा बंदोबस्त करण्यासाठी निघालेला पाहिला आणि रवानगी करायच्या अगोदर ब्रह्मदेवाला पाचारण केलं। ब्रह्मदेवाकडून इंद्रजिताचं भविष्य काय आहे हे विचारून घेतलं आणि त्यावेळेस यशामध्ये अपयश अपयशामध्ये यश इंद्रजिताला हनुमंताच्या हातून मरण नाही इंद्रजित लंकेमध्ये हनुमंताला बांधून आणेल अशा प्रकारे भविष्य ब्रह्मदेवानं सांगितलं। आणि मग राजा रावणाला जरा बरं वाटलं हायसं वाटलं वानर पकडता येतंय सापडतंय त्याचा बंदोबस्त करता येतोय आणि इंद्रजित त्याला बांधून आणतोय म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाची भाषा ब्रह्मदेवाचे शब्द सगळ्यांनी ऐकले सगळ्यांना आनंद झाला अवघेच जय जयकार करू लागले। सगळी सैन्य त्या सैन्याची तयारी केली आणि सैन्य समुदाय बरोबर घेऊन इंद्रजित अशोक वनाकडे जाणार आहे। त्या अगोदर राजा रावण आपल्या सुपुत्राला इंद्रजिताला काय सांगतो ऐका। गुह्य सांगे सोय रावण स्वतः आपल्या मुलाला इंद्रजिताला राजा रावण गुज सांगू लागला। त्या वानराला किरकोळ समजू नको हलक्यात घेऊ नको ते वानर भयंकर युद्ध करतोय आणि आपल्या सगळ्यांसाठी तो कृतांत ठरतोय त्यामुळं त्याच्याबरोबर युद्ध करताना सावधानतेनं जागरूकतेनं दक्षतेनं करावं असं गुज राजा रावण इंद्रजिताला सांगतो। जे जे गेले अशोकवणी ते त्या पडले काळाचे वदनी सैन्य अश्व गजरथ गांजोनी वीर मर्दोनी निर्दळिले। आतापर्यंत जे जे अशोकवनामध्ये गेले त्या सगळ्यांनाच यमसदनाला पाठवण्याचं काम हनुमंतरायांनी केलेलं आहे। मग सैन्य असू दे वीर असू दे घोडे असू दे हत्ती असू दे रथ असू दे वीर असू दे सगळ्यांचं मर्दन करून निर्दालन करण्याचं काम इंद्रजित हनुमंताने केलेलं आहे। राजा रावण सांगतो जे जे देखिले हनुमंते ते ते निमाले निश्चिते बोंब सांगावया पुरते नेदी विराते उरो नेदी। अरे इंद्रजिता महत्वाची गोष्ट सांगतो म्हणले। राजा रावण म्हणतो जे जे हनुमंताच्या समोर उभे राहिले आम्ही युद्ध करतो म्हणून
अगदी आवेशाने गेले आणि हनुमंतरायाची दृष्टी ज्या ज्या वीरावर पडली त्या सगळ्यांना यमसदनाला पाठवण्याचं काम हनुमंतरायांनी केलं. त्या सगळ्यांना संपवलं. एखादा सुद्धा असा शिल्लक ठेवला नाही की पाठीमागे मी वाचून आलो म्हणून सांगायला. कुणाला शिल्लक ठेवलंच नाही, कुणाची उरी उरू दिली नाही. राजा रावण इंद्रजिताला सांगतो, कवच न चले तया पुढे, ओढन खांडे ते बापुडे, कोण राहे तया पुढे, घाव रोकडे विभांडी. राजा रावण म्हणतो, कसल्याही प्रकारचं अंगात चिलकत घातलं, कवच घातलं, त्या हनुमंताजवळ काही चालत नाही म्हणले. आणि मग ढालन तलवार तर त्याच्या समोर किरकोळ आहे म्हणले. त्याच्या समोर कोण उभं राहू शकत नाही असा तो वीर आहे, महाबळी आहे. आणि त्याचं झपाट बसायला लागलं की समोरच्याचा देह छिन्न भिन्न होऊन जातो असं राजा रावण सांगतो. शस्त्रे न रूपती बाण, न चले अस्त्रांचे प्रेरण, आपुले वांचवोनी प्राण, रणांगण साधावे. इंद्रजिता, तुला माझी कळकळीची विनंती आहे म्हणतो राजा रावण. हनुमंताला तू कितीही शस्त्र हाणण्याचा प्रयत्न कर, त्याच्या अंगाला शस्त्र अजिबात स्पर्श करत नाही, टोचत नाही, त्रुतत नाही, काही होत नाही, घुसायचा तर प्रयत्नच नाही म्हणले. ते शस्त्र घुसतच नाही त्याच्या अंगात, कारण तो हनुमंतराय वज्र शरीर आहे. कुठल्याही अस्त्राची प्रेरणा त्याच्याजवळ चालत नाही म्हणले. मग त्याच्याबरोबर लढायचं म्हणलं तर पहिल्यांदा आपला जीव वाचवला पाहिजे म्हणले. शिर सलामत तो पगडी 50. आपण मेलो माग कोणी काय बघितलंय म्हणले. म्हणून हनुमंताबरोबर युद्ध करायचं असेल तर पहिल्यांदा आपला प्राण वाचवायला शिकलं पाहिजे. अशा प्रकारे इंद्रजिताला राजा रावण बोलतो, गुह्य सांगता तुझ पाशी, परमशक्ती पुच्छाशी, पुच्छ निर्दाळिले सैन्यासी, महावीरासी मारकम. हनुमंतरायाबद्दलची विशेष माहिती सांगताना राजा रावण म्हणतो, तुला अजून एक असणारी गुह्य बातमी, गुह्य गोष्ट सांगतो. त्या हनुमंतरायाची शेपटी आहे ना म्हणले त्या वानराची, ती फार पराक्रमी आहे म्हणले. त्या शेपटीनेच आतापर्यंत सगळ्या सैन्याचं निर्दळन केलेलं आहे. सगळं सैन्य अख्खं संपवलंय ना त्या एकट्या वानराच्या शेपटीनं. महावीरांना मारा करणारी ती भयानक हनुमंतरायाची शेपटी बर का, त्या शेपटीपासून सावध राहा. अशा प्रकारे इंद्रजिताला राजा रावण बोलतो. इंद्रजित म्हणे असोत युक्ती, सत्य ब्रह्म याची वचनोक्ती, गळा बांधोनी या मारुती लंके प्रती आणीन. इंद्रजित राजा रावणाला आश्वासन देऊ लागलेलं आहे, तुम्ही काही काळजी करू नका बाबा, ब्रह्मदेवाचं भविष्य आहे आणि त्या भविष्याप्रमाणे मी गळ्याला बांधून मारुतीला लंकेला घेऊन येतो, माझ्यावर विश्वास ठेवा. इंद्रजित बोलतो, ऐकून इंद्रजिताचे उत्तर, विरी केला जय जयकार, झाला वाद्यांचा गजर, सैन्य संभार चालीला. इंद्रजिताचे उत्तर वीरांनी ऐकला आणि इंद्रजिताचा जयजयकार केला. वाद्यांचा एकच गजर झाला आणि सगळं सैन्य हनुमंतरायाच्या बंदोबस्तासाठी आशिक वाटिकेकडे निघालं. मत मातंग महाथोर, शायसी प्रयुते कुंजर, शतानु शतकोटी रहावर, आशिवार असंख्य. रावणाची जवळजवळ ही सैन्य दल आहेत. त्या सैन्य दलामधले माजलेले मोठे मोठे हत्ती, त्याचबरोबर घोडे, कोठ्यावधी असणारे रथ आणि त्या असणाऱ्या रथामध्ये असणारे घोडेस्वार, अशा प्रकारचे असंख्य सगळे सैन्य वाद्यांच्या गजरामध्ये अशोक वनाकडे निघालेलं आहे.
एक वळंगले उष्टरी, एक वळंगले माखरी, एक चढले आसवावरी, गिरा गजरी गरजत. काही सैन्यामध्ये उंटावर स्वार आहेत, काही गाढवावर बसलेले आहेत, काही घोड्यावर बसलेले आहेत. मोठ्यानं गर्जना करत सगळे अशोक वाटिकेकडे निघाले. वारू उडवती जेवी केसरी, नाचविती तीन पायावरी, हो हो मामा जिजी करी, यावा स्वरी दावी जे. आणि घोड्यांना ते असणारे घोडेस्वार नाचू लागलेले आहेत. हो हो मामा जिजी घोड्याला करून घोड्याला नाचवण्याचा प्रयत्न हे घोडेस्वार करू लागलेले आहेत. वीर वाटेवा आतुरबळी, हस्तबाहू करतळी, कंगल टोप राघावळी, मुक्त मनी मेळी पाखरा. आणि वीर मोठे आतुरबळी आहेत. वाटीवा अशा प्रकारची शक्ती त्यांच्याकडे आहे. मोठमोठाले असणारे दंड, त्याचबरोबर असणारे म्हणजे डोक्यावर टोप आहेत, मुकुट आहेत. त्याला मुक्त मनेची असणारी म्हणजे झालरी लावलेली आहेत. अंगत्राने पैविराशी, लखलखित तेज राशी, हिरे मानिके जडली त्यासी, रवी प्रभेसी समप्रभाम. सैन्यामधले जे वीर आहेत त्या वीरांच्या अंगामध्ये कवच आहेत, डोक्यावर कुंडले आहेत. कवच म्हणजे चिलकत आहेत. ती समोरच्या हनुमंतरेच्या माऱ्यापासून काही होऊ नये. लखलखित अशा प्रकारचे हिरे माणिक मोत्याने जडवलेले, आणि त्याचं तेज पाहिलं तर चंद्रसूर्याला सुद्धा लाजवतील अशा प्रकारची ती अंगत्राने कवच कुंडले आहेत. शेळी साबळी शक्ती तोमर, आडाऊ चवान कोयतेकार, शूळ त्रिशूळ परशधर, धनुर्धर पायांचे. सैन्यामध्ये अनेक प्रकारचे, अनेक विद्यामध्ये, अनेक शस्त्रामध्ये पारंगत असे वीर आहेत. काही चव्हाण मंडळी आहे, काही कोयतेकार आहेत, काही तोमरधारी आहेत, काही शक्ती सोडणारे आहेत, काही जण शूळ चालवणारे आहेत, काही जणांच्या हातामध्ये कुऱ्हाडी आहेत, काही जणांजवळ त्रिशूळ आहे, काही जणांच्या हातामध्ये धनुष्य आहे. भिंडी माळा चेंडू चक्रे, गदा मुदगुल परिग पत्रे, सिद्ध केली अग्नी शस्त्रे, नाना यंत्रे रण मारा. काही जणांजवळ भिंडी माळा आहेत, काही जणांजवळ चेंडू चक्रे आहेत, काहींच्या हातामध्ये गदा आहे, मुदगल आहे, काहींच्या हातामध्ये परीग आहे, काहींच्या हातामध्ये आग्नेय अस्त्र आहेत, काहींच्या हातामध्ये नाना यंत्र. अशा प्रकारे सगळे तयारीनिशी निघालेले आहेत. अलंगायित बाणायित, तुलने ओढणे धडकीत, कोयतेकार पै तळपत, जेटी पिलंगत मुष्टिघात. काही बाणधारी आहेत म्हणले, काही जणांच्या हातामध्ये ढाली आहेत, काही जणांच्या हातामध्ये चमचम करणारे कोयते आहेत, काही जण म्हणले पैलवान आहेत म्हणले. पैलवान बुक्क्याचा मारा करण्यासाठी आसुसलेले आहेत म्हणले. खडग हस्त, केटक हस्त, पट्टायित पट्टी हस्त, जमदाडा कटार हस्त, अश्मपात पै काम. काहींच्या हातामध्ये तलवारी आहेत, काहींच्या हातामध्ये कट्यारी आहेत, बर्ची आहेत, काहींच्या हातामध्ये दांडपट्टे आहेत, काहींच्या हातामध्ये म्हणले घोडमार अशा प्रकारचं यंत्र आहे म्हणले. आणि असं असणारं यंत्र हातामध्ये घेऊन निघालेले आहेत. आयशे पायाचे मोगर, वीर चालिले अपार, बाट गरजती कैवार, गज गंभीर गड गरजे. आणि असे असणारी पायदळ मंडळी निघालेले आहे. वीर अपार चाललेले. ब्राह्मण लोक, भाट लोक गर्जना करत आहेत. पुढे पायांचे निदडे वीर, तया मागे आसी स्वार, त्यांचे पाठीशी रहावर राजकुमार त्या मागे. सैन्याची रचना कशी म्हणले.
पुढे निधडे चालणारे, ज्याला पायदळ म्हणतात, पाय पाय चालणारे असे निधडे वीर आहेत. त्या निधड्या वीरांच्या पाठीमाग घोडेस्वार आहेत. त्या घोडेस्वारांच्या पाठीमाग रथस्वार आहेत. रथस्वारांच्या पाठीमाग राजकुमार मंडळी आहे. दाती लोहशंब्या तिकट वारियान चले वाट, दोही बाही गजांचा थाट मदोन कट चालती. हत्तीच्या दातामध्ये टोकदार अशा प्रकारच्या शेंब्या लावलेल्या आहेत. वाऱ्याला सुद्धा वाट मिळणार नाही असं दोन बाजूने हत्ती दळ निघालेलं आहे. माजलेले हत्ती अशोक वनाच्या दिशेने निघालेले आहेत. श्वेत पिता ती रक्त बहुपताकी सैन्य सोबत, पताकी वाढवावया पुरुषार्थ ब्रिदाईत वागविती. आणि जे पताकाधारी आहेत म्हणले, ज्यांच्या हातामध्ये झेंडे आहेत, ध्वज आहेत, त्यामुळं सैन्य शोभून दिसत आहे. सैन्यामध्ये पांढऱ्या पताका आहेत, पिवळ्या पताका आहेत, लाल पताका आहेत आणि अशा अनेक पताकांचे अनेक रंग असल्यामुळं त्या शोभायमान दिसत आहेत. सूर्यप्रभा समयुक्त रतनी जते जे लखलखित, ध्वज पताका शोभत ओळंकंबत बहुमाळाम. आणि रथामध्ये सगळ्या झालरी लावलेल्या आहेत, माळा लावलेल्या आहेत, ध्वज लावलेले आहेत, पताका शोभून दिसत आहेत. आणि सगळं कसं चम 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 चमकत आहे. तडक फुटले एकसरे भिंडी माळाचे पागुरे, का खायली रणतुरे वीर गजरे गरजती. अहो काय म्हणले, एखादा घोळका यावा. आता घोळका कसं म्हणायचे, राजा रावणाचं फार मोठं सैन्य म्हणले आणि एकदमच हे सैन्य येऊ लागलेले आहे. काहींच्या हातामध्ये गोपणे आहेत म्हणले, असे गोपणे वगैरे घेऊन म्हणले. काहींच्या हातामध्ये रणतुरे आहेत म्हणले. वीर गर्जना करतच म्हणले, पागोर वाजवत गोपणीच येऊ लागलेले आहेत. धडधडा विघाते पाही निशाने लागली एकची घाई, वीरानी वाजती लवलाही दुदुंबी पाही त्राहटिल्या. धडा 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 म्हणले वाद्य वाजत आहेत म्हणले. सगळे असणारी निशाणं लागलेले आहेत म्हणले. रणभेरी वाजू लागलेली आहे, झांजा वाजू लागलेले आहे, कोळे वाजू लागलेले आहेत. सगळीकडं एकच आवाज येत आहे. वाद्यांच्या गजरामध्ये सैन्य निघालेलं आहे. काही जणांनी दुदुंबी सुद्धा रहाटलेले आहेत. शंख मृदुंग टाळ घोळ वाजती काळा किन काळा, घरघरीत घोगर गळा ध्वनी आगळा बुरंगाचा. काही संगावं, काही जणांच्या हातामध्ये शंख आहे, काही जण मृदुंग वाजवत आहे, काही जण टाळ वाजवत आहे, काही जण कोहळा वाजवत आहेत, काही जण घरगती अशा प्रकारे मोठ्यानं गळ्यातनं घोगऱ्या घशातनं आवाज काढत आहेत. आणि अशा प्रकारे सगळा थाटामाटात मोठ्या वाद्यांच्या गजरात हा सैन्य संभार अशोक वाटिकेकडे निघालेला आहे. पावे वाजती थापटे करी पटत राहटिल्या भेरी, चंड वाजिनल्या चंड मोहरी निशाने गजरी गरजती. मोठ्यानं तिथं असणारे म्हणले वाद्य वाजू लागलेले आहेत. जे थापटेकरी आहेत म्हणले ते पावे वाजू लागलेले आहेत. जे भेरी ज्यांच्या हातामध्ये रणभेरी ते रणभेरी वाजू लागलेले आहेत. ज्यांच्या हातामध्ये म्हणले निशाण आहेत त्यांनी निशाण फडकवलेले आहेत. रणी वाजती गिडबिडी भेडा मळ सूत्र लिडबिडी, ऐकोनी हनुमंताची प्रौढी भय धाकही घेतला. आणि रणांगणामध्ये वाजत गिडबिड गिडबिड करत काही असणारे म्हणले भित्रे सुद्धा ज्यांनी हनुमंताची भीती मनामध्ये धारण केलेली आहे. हनुमंतरायाचा असणारा मोठेपणा त्यांना माहिती आहे. त्यांनी धाक सुद्धा मनामध्ये घेतलेले आहे. तरी पण म्हणले ते असणारे म्हणले घाबरत घाबरत अशोक वनाकडे निघालेले आहेत. हनुमान एकला एक वानर
त्यावरी आम्ही तदळ भार, तरी धाकती समग्र जनीव वानर मारील आमा. हनुमान एकला एक वानर आहे म्हणले, पण रामभक्ताला सगळे घाबरून असंख्य अशा प्रकारचं अपार सैन्य राजा रावणाचं इंद्रजिताबरोबर निघालेलं आहे. चतुरंग दळ सेना आहे म्हणले बरोबर, तरी सुद्धा प्रत्येकाच्या मनामध्ये धाक आहे म्हणले, प्रत्येकाच्या मनामध्ये भीती आहे. आता आपलं काही खरं नाही, आपल्याला वानर मारील. ऐकोनी वाजंत्र्याचा नाद, सैन्य देखोनी सन्निध. हनुमान करीतो आल्हाद, राम गोविंद तुष्टला. वाजंत्र्याचा आवाज हनुमंतरायांच्या कानावर पडला. जवळ आलेलं सैन्य हनुमंतरायांनी आपल्या दृष्टीनं पाहिलं. हनुमंतरायांना आल्हाद वाटला. खरोखरच आज माझ्या रामरायानं, माझ्या भगवंतानं, माझ्या देवानं आज माझ्यावर कृपा केली बर का. हनुमंतरायाला वाटू लागलं, करावया राक्षसाची झगडा, मूर्ते केला वन उपाडा. इंद्रजिताचा पादाडा, रणी रोकडा झाडीन. हनुमंतरायांनी मनामध्ये विचार केला, खरंच मी म्हणले चांगल्या मुहूर्तावर वनाचा उपाडा केला, म्हणून आज इंद्रजिताचा गर्व हरण करायची सुद्धा मला संधी सापडलेली आहे म्हणले. आज इंद्रजिताला बघा कसं बदलतो म्हणले, आणि त्याचा गर्व कसा हरण करतो. रोखठोकच त्याला हनुमंताची ताकद काय ते दाखवतो. हनुमंतराया विचार करतात, माझे पूर्वावया मनोरथ, आजी तुष्टला श्री रघुनाथ. रणी निर्दळोनी समस्त, इंद्रजित गांजीन. माझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी आज रामरायांनीच माझ्यावर कृपा केली बर का, असं हनुमंतराय विचार करतात. आज सगळ्या सैन्याचा असणारं निर्दळन करीन, इंद्रजिताला गांजीन, इंद्रजिताचा गर्व हरण करीन. हनुमंतराया ठरवतात, अखया मारोनी रणी, प्रथम केली म्या बोहनी. येतो वीरांची आश्रेणी, रणी मर्दोनी मारीन. हनुमंतरायाने विचार केला, रावणाच्या घरातलं, रावणाचं धाकटं पोरग, लाडकं अखया कुमार, त्याला रणांगणामध्ये मी संपवलं, आणि रावणाच्या परिवाराला, त्यांच्या घाताला अखया हा एक बोहनीच्या स्वरूपात मला मिळाला. म्हणजे पहिल्यांदा प्रारंभी कुणाचा जीव घेतला, त्याच्या परिवारातला तर अखयाचा घेतला. आता म्हणले हे जे वीरांच्या श्रेणी आलीत म्हणले, या रणांगणामध्ये मर्दन करून त्यांना संपवीन. हनुमंतराय विचार करतात, उच्च नाचते पैधरणी, सैन्य मारोनी रणी. उजूचा मुंडा भवानी, मांसाची धनी भूताशी. शेपटी हनुमंतराय धरणीवर नाचू लागले. रणांगणामध्ये सैन्याला मारून चामुंडला, भवानीला, भूतानला, या सगळ्या असणाऱ्या मांसाची मेजवानी देऊ, जेवण देऊ, पंगत घालू, असा विचार हनुमंतरायांनी केलेला आहे. पुच्छ अतिशय सज्ञान, भूतादी दिले आमंत्रण. मांस भोजन रुधिर पान, कृपा करोनी सेवावे. शेपटीनं सगळ्या भूतांना आज्ञा केली, आमंत्रण दिलं आणि सांगितलं, आज तुम्हाला भरपूर खायला मिळणार आहे म्हणले. मांस, मटण, सगळं रक्त प्यायला मिळणार आहे. तरी तुम्ही लवकरात लवकर म्हणले, आमची लढाई सुरू झाली की ताव मारण्यासाठी कृपा करून या आणि चांगल्या प्रकारचं मांसाहाराचं भोजन तुम्ही करा. ज्याचे पोटी जे आवडी, ते मज सांगावी रोकडी. ते पूर्वी न परवडी, राक्षस कोडी मारणी. कुणाला काय आवडतंय, कोणता मांसाहार आवडतोय, ती शेपटी म्हणते, भूतांना तुम्ही मला फक्त सांगा, तुमच्या मनातली इच्छा मी ताबडतोब पूर्ण करीन. जो पदार्थ पाहिजे, जो मांसाहार पाहिजे, तसा तुम्हाला मिळेल. रक्त म्हणलं रक्त, मांस म्हणलं मांस, मेद म्हणजे चरबी म्हणलं चरबी, काय तुम्हाला कमी पडणार नाही. कोट्यावधी राक्षस मारून तुम्हाला भूतांना भोजन मिळेल, काळजी करू नका. शेपटीनं सगळ्यांना आमंत्रण दिलं. आजी हेची भाजी भाकरी, तुम्ही करावी न्यारी. श्रीराम पुढे रण केसरी, पंचधारी निमविल. आता शेपटी म्हणते,
आता एकटा हनुमंत आलेले आहे. आता इथं जी काही युद्ध होणार आहे आणि इथं जी काही मरणार आहे ती त्यांचा तुम्हाला आज नाश्ता समजा म्हणले किंवा ती एक भाजी भाकरी समजा म्हणले. पण पुढे ज्यावेळेस रामराय लक्ष्मण दादा इथे येतील ना म्हणले त्यावेळेस भयंकर युद्ध होणार आहे म्हणले आणि तुम्हाला भरपूर यथेष्ट जेवण मिळणार आहे म्हणले. अशा प्रकारची शेपटी भूतांना बोलते, आमंत्रण देते. उच्चाशी गुज सांगे हनुमंत, जो जो आला सैन्यात, परतो न द्यावा नगरात, करावा घात अवघ्यांचा. शेपटीला हनुमंतरायांनी सांगितलं, ए शेपटी म्हणले तुला आता एक ताकीद देतो म्हणले. जेवढं जेवढं सैन्य राजा रावणानं त्या अशोक वनात माझ्या विरुद्ध युद्ध करण्यासाठी पाठवलेलं आहे त्या एकाला सुद्धा त्यातल्या म्हणले वाचू द्यायचं नाही आणि राजा रावणाच्या नगरीत परत जाऊ द्यायचं नाही. ही माझी तुला ताकीद आहे. सगळ्या अवघ्यांचा घात करायचा अशी शेपटीला सगळ्यांचा संहार करण्याची सूचना हनुमंतरायांनी केलेली आहे. जो जो होईल शरणागत त्याशी राखावे निश्चित, येर मारावे समस्त आज्ञा समर्थ मानी पुच्छा. जो आपल्याला शरण येईल, जो मला वाचवा म्हणेल त्याला मारायचं नाही हनुमंतरायांनी शेपटीला सांगितलं. पण जो आक्कड करत असेल त्याला सोडायचं नाही. ती कोट्यावधी राक्षस असले तरी सगळ्यांना मारायचं. जो शरण असेल त्याला फक्त राखायचं असं हनुमंतरायांनी शेपटीला सांगितलं. मानोनी स्वामीचे वचन लंकाद्वारी पुच्छ रक्षण, जो परतेल रक्षोगण त्याचा प्राण घ्यावया. हनुमंतरायाची सूचना शेपटीनं प्रमाण मानली आणि लंकेचा जो अशोक वाटिकेकडून परत जाण्याचा जो दरवाजा आहे त्या दरवाज्यावर शेपटी जे जे राक्षस परत जाणार आहेत त्यांना अडवण्यासाठी थांबली, त्यांचा प्राण घेण्यासाठी तयारीत राहिली. असो हे भवसाल वित्पत्ती पुढील कथेची संगती, इंद्रजित आरुढला रती रथ प्रयुक्ती अवधाराम. असो म्हणले ते आता तुम्ही सैन्याचं वर्णन ऐकलं, शेपटीला हनुमंतरायांनी काय सूचना केली हे ऐकलं, पण पुढल्या कथेचं अनुसंधान ऐका म्हणले. इंद्रजित रथामध्ये आरूढ होऊन हनुमंतरायाच्या दिशेनं निघालेले आहे. आता हनुमंतरायाकडे तो पोहोचणार आहे अशोकवनामध्ये. त्याच्याबरोबर सैन्य संभार भरपूर आहे, पण त्याचा रथ कसा आहे, तो कसा यायला लागलेला आहे, तो कधी पोहोचणार आहे, हनुमंतरायाबरोबर तो कसा युद्ध करणार आहे याचं चिंतन आपल्याला अनुक्रमे पुढील भागामध्ये ऐकायला मिळेल. आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय, श्री रघुवीर समर्थम करता एकची श्री रघुनंदनम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना, श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.